मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद श्री राम जय जय राम। ऐकलं पुत्राचं महत्व किती आहे? हां, आता त्यांनी सांगितलंय की आतुर दानाच्या विधीचं वर्णन सांग. आता पुत्रदानात सांगितलं, आता आतुर दानाचं सांग. आता गरुड पक्षी म्हणतात ते की हे प्रभू, आता मला पुण्यवंतांकरता केल्या जाणाऱ्या व परलोकाशी संबंधित क्रिया सांग म्हणे. पुत्रांनी त्या कोणत्या प्रकारे केल्या पाहिजे. पण काही पुत्र आई वडील नसताना हे कार्य करत नाही आणि जे सात्विक बुद्धीचे असतात तेच फक्त करतात, बाकीचे करत नाहीत. तेव्हा भगवंत बोलू लागले, अरे ह्या सर्व कर्माच्या गोष्टी असतात, ज्यांनी जसं पेरले तसंच त्याला उगतं. म्हणजे याचा आपला दोष नाही. आपण जर चांगले संस्कार लावले तर ते सगळ्या गोष्टी चांगल्याच होणार. जसं प्रारब्ध असतं तसंच होतं, तसं होत नाही. आपण म्हणतो आम्ही त्यांना चांगल्या दवाखान्यात नेलं असतं, आपण चांगलं केलं असतं, मग तसं झालं नसतं. हे तसं नाही. हे आधी सगळं ठरलेलं आहे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. तर तुम्ही आम्ही कोण आहे? आपले प्रत्येक श्वास किती आहे त्याला माहिती आहे आणि कधी घ्यायचं हे पण त्याला माहिती आहे. एक राजा असतो, त्या राजाला रात्री झोपेमध्ये काळ दिसतो. तो आणि काळ दिसल्यानंतर तो राजा सकाळी राज्यसभेत आल्यानंतर आपल्या पुरोहितांना सांगतो, ब्राह्मणाला सांगतो की मी रात्री काळ पाहिला, म्हणजे माझा कदाचित मृत्यू जवळ आलाय म्हणे. ते म्हणे असं नाही, ही वेळ वाईट आहे. हे जे ग्रह नक्षत्र तुझ्या कुंडलीचे सांगतात, तुझे वेळ वाईट आहे म्हणे. तू थोड्या वेळापर्यंत कुठंतरी निघून जा, म्हणजे ती वेळ टळल. आणि तो जेव्हा बोलत असतो या राज्यामध्ये, त्यावेळेस एक अचानक माणूस उठतो आणि तो म्हणतो, महाराज तुम्ही तबेल्यामध्ये एक घोडा आहे ना, इतका तेज पळतो म्हणे, त्याच्यावर तुम्ही स्वार व्हा आणि आज संध्याकाळपर्यंत बाहेर जा, आजची रात्र तुम्ही बाहेर जा म्हणे. राजा भाकरी बांधून घेतो, बरोबर शिदोरी असते त्याच्या, आणि मस्तपैकी त्या तेज घोड्यावर बसतो आणि जातो. संध्याकाळी दिवस मावळायला लागतो आणि रात्रीच्या वेळेस आपण ह्याच वृक्षाखाली विश्रांती घेऊ म्हणून राजा बसतो, निहारी करतो आणि झाडाला डोकं टेकवतो. ज्या घोड्यावर तो बसून आलेला असतो तो काळ त्याच्यात प्रवेश करतो आणि तो घोड्यावरती पाय करतो, राजाच्या छातीवर पडता आणि राजा तिथंच गतप्राण होतो. आणि मग तो देवाला म्हणतो, गतप्राण होताना मी तिथं वेळ टाळायची म्हणून इथं आलो म्हणे. इथं ह्या जागेवर तुझं मरण ठरलेलं होतं, हीच वेळ होती म्हणून तुला तिथून इथं आणलं. म्हणजे जिथं घडायचं तिथंच घडणार, तिथं तुम्ही आम्ही टाळू शकत नाही. आपण म्हणतो तर तिथं नसता गेला तर मी इथं त्याचं तिथं गेला नसतं तर असं झालं नसतं. मी काय कुठं लपले होते देवाला, मला घेऊन गेला, त्याला घेऊन गेला असं म्हणता ना. काही खूप वृद्ध महिला असतात, त्या म्हणता माझं काय राहिलं होतं, मला घेऊन गेला, त्याला काय घेऊन गेला, तिला काय घेऊन गेला. हे असं नाही, ते अगोदरचं सगळं ठरलेलं आहे आणि त्यानुसारच सगळं चालतं. आपण 4 माणसांचा हिशोब घरामध्ये कधी कधी चुकतं. एवढी मोठी सृष्टी आहे तरी त्याची चुकत नाही, आणि चुकली तर तो दुरुस्त लगेच करतो. असा भगवंत आहे, त्याच्यासारखा कोणीच खिलाडी नाही आहे. त्याचं मॅनेजमेंट, त्याची जी काही कला आहे ती खूप वेगळीच आहे, त्याचे आपण कोणीच काही करू शकत नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता त्यांनी सांगितलंय की आतुर दानाच्या विधीचे वर्णन. तेव्हा त्यांनी सांगितलंय, भगवंत बोलू लागले की सर्व मानवांच्या हितासाठी तू जो विचारलेला प्रश्न आहे तो खूप छान आहे, त्याच्याबद्दल मी तुला सांगतो. पुण्यवान पुरुषाने मृत्यूची चाहूल जर लागली ना म्हातारपणी,
तर व्याधीग्रस्त शरीर जाणून ग्रहदशा विपरीत आहे का ते ओळखून आपल्या हाताच्या तळव्याने कान झाकून घ्यावे. जर एखाद्याला कळालं आपला मृत्यू जवळ आलेला आहे तर त्याने तळ हात चोळायचे आणि कानाला लावायचे. तेव्हा शरीरामधला रुधिराभिसरण होणारा आवाज जर ऐकू येत नसेल तर आपले मरण जवळ आले असं त्यांनी जाणायचं आहे. तेव्हा सावधपणे न घाबरता जी पापे जाणून बुजून अगर नकळत घडली असतील त्या सर्वांचं प्रायश्चित करून घ्यायचं, भगवंताला माफी मागायची. ज्या समयी तो आपले आतुर होतो, फार आतुर होतो, तेव्हा इतरांनी त्याला आंघोळ घालून त्याच्याकडून विष्णुरूपी शालिग्रामाचे पूजन करून घ्यायचं. एखाद्याचा आत्मा जायच्या वेळेस त्याला कळालं मी चाललोय तर तिने शालिग्रामाचं पूजन करून घ्यायचं त्या आत्म्याकडून. त्या व्यक्तीला सांगायचं याच्यावर स्नान घाल, पाणी घाल, त्याच्याकडून आपण करून घ्यायचं, त्याच्या हातात द्यायचं सगळं. ज्या समयी तो फार आतुर असतो त्या वेळेला करायचं ते. म्हणजे पंच जशी आपण देवाची पूजा करतो तूप दूध पंचामृताने तशी ती पूजा करायची. आणि त्याला विशेष म्हणजे तुळस व्हायची, लाडवाचा मोदकाचा नैवेद्य पण दाखवायचा आणि ब्राह्मणांना दक्षिणा देऊन नैवेद्याचं पूजन द्यावे. 8 अक्षरांच्या अगर 12 अक्षरांच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्या मरणातूर माणसाने तो जप ऐकायचा आहे. त्याला मरण प्रिय वाटतंय ना, मग तिने आतुरतेने ते नाव ऐकायचं आहे आणि शिवाचं विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि दुसऱ्यांकडून ते ऐकायचे. त्याला जरी म्हणता येत नाही तरी त्यांनी ते दुसऱ्यांकडून ऐकायचे. हरिनाम जरी कानाने ऐकले तरी पापे नाहीसे होतात, पण काहींना ते ऐकावं सुद्धा वाटत नाही, कारण अगोदरचं पुण्यच त्याच्या गाठी नसते, मग त्याला ते नाव सुद्धा आवडत नाही. काही लोक म्हणताना ज्याला नाही काम त्यांनीच घ्यावा राम, कारण त्यांना त्या नामाची गोडीच नसते. म्हणून त्यांचं वाक्य मी ऐकलेले बऱ्याच बायकांकडनं असं की ज्याला नाही ना काम त्यांनी घ्यावा राम, पण तो राम इतका सोपा नाही कोणाच्या मुखात यायला. हरिनाम जरी नुसतं ऐकलं तरी पाप नष्ट होतं. तो मनुष्य मरणासन्न झालेला असतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्यांनी लोकांनी रडरड नाही करायची आणि तो गेल्यावर सुद्धा रडरड करायची नाही. धैर्याने धीर धरायचा आणि पवित्र नाव सतत उच्चारित जायचं. जोपर्यंत त्याला स्मशानात नेत नाही तोपर्यंत पवित्र नाव घेत राहायचं. भगवंताच्या 10 नावांचं स्मरण करायचं. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन भार्गवराम श्रीराम कृष्ण बौद्ध कलकी या 10 दशावतारांचं त्यांनी नाव घ्यायचंय आणि रोग्याला ही नावे ऐकवायची. जो कृष्णाचे मंगल नाव सतत घेतो त्याची कोटी कोटी जन्माचं पाप जळून जातं, कारण कृष्ण हा फक्त पूर्ण पुरुष आहे. श्रीकृष्ण हा पूर्ण पुरुष आहे. एकदा संत मीराबाई तिच्या राज्यातून चित्तोडवरून वृंदावनात गेली, कारण का श्रीकृष्ण भेटायचा होता तिला, आणि गोस्वामीच्या आश्रमाजवळ जाऊन उभी राहिली. म्हणे मला गोस्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तिथल्या लोकांनी सांगितलं इथं महिलांना प्रवेश नाही आहे, त्यामुळं इथे गोस्वामींचं दर्शन घेणार नाही. कारण का तर ते महिलांना स्पर्श करत नाही. त्यांनी एकच वाक्य संत मीराबाई म्हणाल्या की या संपूर्ण वृंदावनामध्ये एकच पूर्ण पुरुष येतो म्हणजे माझा गिरीधर गोपाल. हे वाक्य भक्तिमय वाक्य गोस्वामींच्या कानामध्ये जातं आणि ते तटकन समाधीतून उठता आणि बाहेर येता आणि मीराबाईला नमस्कार करता की तू खरी भक्तिमय, कारण तिच्या हृदयामध्ये गिरीधर नागर दिसतात त्यांना. अशी भक्ती असली तर सर्वश्रेष्ठ आहे. आणि असा हा श्रीकृष्ण कसा आहे संपूर्ण आहे. याचं जर नाव घेतलं तर कोटी कोटी जन्माचं पाप जळून जातं आणि ते डायरेक्ट खाक होतं. आजामीळ नावाचा एका पाप्याने आपल्या मुलाला अंतकाळी नारायण अशी हाक मारली होती, तरी तेवढ्या वेळमुळे तो वैकुंठ लोकी आला. मग भक्तिभावाने जर तुम्ही नाव घेतलं तर त्याची गती काय होईल सांग. तुकाराम महाराजांच्याच अभंगात आहे ना, आजा मेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठाशी. कोणामुळे? नामामुळेच गेला तो. जर दूषित चित्ताच्या एखाद्या मनाविरुद्ध नामस्मरण केले तरी हरी त्याची पापे हरण करतात.
जसा अग्नीला चुकून जरी स्पर्श झाला तरी तो जळून जातो ना, त्याप्रमाणे पक्षीराजा, जरी कोणी पाप्याने माझी चुकून जरी नावं घेतली तरी ते माझंच लेकरू आहे, मी त्याला सांभाळून घेतो. यमदूताने असे बजावून ठेवले की जे नास्तिक असतील त्यांना माझ्यापाशी आणायचंच नाही. यमाने काय सांगितलं, जे नास्तिक आहे, नावच घेत नाही, त्यांना माझ्याकडे आणायचं नाही. मात्र हरिनाम घेणारा पापी असला तरी त्याला इथे आणू नका म्हणे. नुसता नाव घेणारा असला, पापी असला तरी त्याला इथं आणायचं नाही. पण जो नास्तिक असेल त्याला तिकडं आणायचं नाही. जो असे म्हणतो की मी अच्युताला, केशवाला, रामाला, नारायणाला, रामचंद्राला भजतो, तसेच हे कमलनयन वासुदेवा, विष्णू, तुला मी शरण आलेलो आहे, जे तुला आळवतात अशांना हे दूतांना दुरूनच सोडून देतात. जे तुझी भक्ती करतात त्यांना ते दुरूनच सोडून देतात. दूत हा हरीचा भक्त आहे, याला तिथं सोडून देतात. मग तू मला सांग म्हणे, परमहंसांना टाळतात, घरगृहस्थीची नरक प्राप्त करून देणाऱ्या मार्गाची आवड जोपासतात, जे जिभेने हरिगुणवर हरिनाम घेत नाही, ईश्वराच्या चिंतन करीत नाही, कधीच कृष्णाला नमन सुद्धा करत नाही, अशा असन्मानावर चालणाऱ्या अभक्तांना घेऊन या. तात्पर्य असं की हे पक्षीराज, जगाचे सर्व ध्येय मंगल करणारे, महापाप नाहीसे करणारे फक्त एक नावच आणि कीर्तन भजन एवढंच आहे. पण जो कीर्तनही करत नाही, विष्णू नामही घेत नाही, भजन करत नाही, त्याला मात्र यमदूत घेऊन पकडून जातात. पण जे नुसते नाव जरी घेतात त्यांच्याकडे ते वळून सुद्धा पाहत नाही. ते पापी असले तरी, पाप असले पण नाव घेत आहे देवाचे, त्यांच्याकडे सुद्धा यमदूत डोकून पाहत नाही. दारूने भरलेला घडा जसा कोणत्याही नदीच्या स्पर्शाने पवित्र होत नसतो, तशी श्रीहरीला विमुख असणाऱ्या कोणतीच प्रायचिते पावन करू शकत नाही. कृष्णाच्या नाम उपचाराने भक्तांची पापे नाहीसी होऊन ते स्वप्नात सुद्धा नरक यम आणि दूत कधीच पाहत नाही, नुसतं नाव घेता. प्राण अंतकाळी जो ब्राह्मणास गाय देतो, तसेच नंदकुमार कृष्णाचे नाव घेतो, तो कधीच हाडे मांस आणि रक्ताने भरलेल्या घाणीच्या दुर्गंधीनीच्या वैतरणीत पडत नाही. एवढ्याकरता पापसमूह नष्ट करणारे विष्णूचे नाम सतत घेत जावे. तसेच विष्णू सहस्रनाम व गीता म्हणावी, ऐकावी. एकादशीचं व्रत करावं. गीता, गंगाजल, तुलसीपत्र, विष्णूचे चरणामृत नामस्मरण मरणासमयी मुक्ती देणारे आहे. परंतु भगवंत म्हणतात की एकादशी व्रत सुद्धा साधं माझा मनुष्य करत नाही. आणि एकादशीचा अभंग आहे बघा, 15 दिवस आहे एकादशी. आधीच संतांनी लिहून ठेवलेले, तरी काय तुझा जीव जातो एकादशी. फराळाच्या दिवशी अन्न खाशी आणि 2-2, 4-4 टाईम का खाईना, पण खा, पण उपवास म्हणून कर, असं त्यांनी सांगितलंय ना. पण लोक ते करत नाही. आणि उपवास आता कसं आहे, कलियुगामध्ये अन्नकोश वाढलेला आहे माणसाचा, भूक लागते, दम धरत नाही, पण तुम्ही नाम तर घेऊ शकता. उठता बसता खाता पिता त्याला आळवा, त्याचं नाम घ्या. त्याचं नाम घेतलं तरी तुम्हाला उपवास करायची गरज नाही. गोंदवले महाराज म्हणतात की ह्या युगामध्ये इतकी पोटाला भूक लागते की कोणी दम नाही काढू शकत. पण त्यांनी जेवताना जर नुसतं मौन पाळलं आणि जेवला तरी त्याला उपवास घडतो. कारण खिचडी सहन नाही होत ना अलीकडं, त्याच्यामुळे नाम घ्यायचं आहे. व्रत वैकल्य करायची. तेव्हा मृत्यूसमयी स्नान करून तुपासहित व दक्षिणेसहित अन्नदानाचा आणि समस्त गाईचा दानाचा विप्रासाठी संकल्प करावा. अरे गरुडा, जे काही तो थोडे वा पुष्कळ दान देतो त्याचा पुत्र तो संकल्प पुरा करतो, ते दान अक्षय असते. सत्पुत्राने अंतसमयी पित्याकडून सर्व दाने द्यावीत. एवढ्यासाठी धार्मिक मनुष्य पुत्राची इच्छा करतो. पिता थिजलेल्या नजरेने पडला आहे, अशा वेळी पुत्राने त्याच्या पुत्रसंचित धनाची अपेक्षा करता कामा नये. जर एखादा पिता पडलेला आहे जाग्यावर
तर त्या पित्याच्या धनाच्या अपेक्षा पुत्राने करायची नाही. पुत्राने दिलेल्या दानामुळे पित्याचा अखेरचा प्रवास, मरणानंतरचा प्रवास दुःख विरहित होतो. मरणातूर असताना त्याने ग्रहणादी काळात दिले जाणारे अशी दोन्ही दाने सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून या दोन्ही काळात तिळासहित अष्टदाने द्यावीत. विशेष करून माणसाने जिवंत असताना ग्रहणामध्ये दान द्यायचे. त्यांनी सांगितलं जिवंत असताना ग्रहणात दान द्यायचे. आपण ग्रहणात कोणाला काही देत नाही, पण ग्रहणात दान दिलेलं सगळ्यात चांगलं आहे. मग त्यांनी सांगितले ते 8 दान कोणते द्यायचे, तर तीळ द्यायचं, मीठ, लोखंड, सोने, कापूस, 7 प्रकारची जी ही आहे, तीळ, लोखंड, सोने, कापूस, मीठ आणि सप्त धान्य. ग्रहणात दान म्हणजे दान दिलंच पाहिजे. जो मनुष्य जिवंत असताना ग्रहण झाल्यावर दान देतो त्याची उत्तर क्रियेनंतर कोणी दान नाही दिलं तरी त्याचं ते पुण्य त्याच्या पदरी असतं. अशी ही 8 महादाने मोठमोठ्या पापाचे नाश करतात. यास्तव ही दाने अंतकाळी अवश्य आहेत. अंतकाळी कोणी देईल का नाही माहीत नाही, पण जिवंत असताना आपण देऊन टाकायची म्हणजे आपली ती पुण्याची शिदोरी होती. आता त्याचं फळ काय आहे? भगवंत बोलले की तीळ माझ्या घामातून उत्पन्न झालेले, त्यामुळे राक्षस, दानव, दैत्य तृप्त होतात. जर ते दान केलं तर राक्षस, दैत्य तृप्त होतात. तीळ 3 रंगामध्ये असतात, पांढरे, काळे आणि तांबूस. त्याच्यामुळं काय होते, जे शरीराने, मानसिक, कर्माने जे पाप झालेले ते पाप नष्ट होतं. दैत्य प्रसन्न होतं आणि आपलं शारीरिक, मानसिक आणि कर्मातून जे पण पाप झालेले ते सुद्धा नष्ट होतं. आणि लोखंडाचं जर दान आहे ते माती सहित करावे. यामुळे यमराज्यात जावे लागत नाही. जर लोखंड दान केलं तर यमराज्यात जाता येत नाही, यम प्रसन्न राहतो. पापी माणसाला शिक्षा करण्यासाठी यमाच्या हातात कुऱ्हाड असते ना, त्याच्यामुळं तो दंडुका असतो त्याच्या हातात. मग जर आपण लोखंड दान केलं तर यमराजा प्रसन्न राहतो. त्या यमाच्या शस्त्राच्या तृप्तीसाठी आपण हे केलं पाहिजे. ते काय, उरण, श्यामसूत्र, षंड, अर्क, उदंबर आणि शेषबल हे प्रसन्न होतात व सुख देतात. जर नाही काही करता आलं तर लोखंड तरी दान करा. ही श्रीहरी म्हणता, गरुडा, दानाचे रहस्य तुला ऐकवतो. दान दिल्याने 3 लोकातील निवासी जे लोक असतात तुमचे पितृ ते प्रसन्न होतात. शिवाय ब्रह्मा आदी करून सर्व देव, यमधर्माचे सभासद, ऋषीमुनी हे सगळे संतुष्ट होऊन वर देतात. यमाच्या दरबारी सुद्धा ऋषीमुनी असतात, देव असतात आणि हे दान दिल्यामुळे सर्वजण तृप्त होतात. म्हणून प्रेतत्वापासून उद्धार होण्याकरता सोनं सुद्धा दान करावं. अरे बाबा, त्यामुळे तो मृतात्मा यमलोकात न जाता थेट स्वर्गात येतो. मग तो अंतकाळ सत्यलोकात राहतो व नंतर बुद्धिवान, रूपवान आणि धार्मिक होऊन राजा जन्मतो. जर त्यांनी जिवंत असताना अशी दानं दिली तर तो राजा म्हणून जन्माला येतो. जर कापूस दान केलं तर यमदूताची भीती वाटत नाही, कापूस जर दान केला तर. म्हणून अमावास्येला, पौर्णिमेला कापूस दान करायचा. मीठ दान केल्याने यमाचं भय उरत नाही. कापूस दान करायचा, मीठ सुद्धा दान करायचं. भीती वाटत नाही, यमाची भीती वाटत नाही. जर तुम्ही मीठ दान केलं, कापूस दान केलं तर यमाची भीती वाटत नाही. 7 धान्याच्या दानामुळे धर्माची जी ध्वजा आहे ती यमाचे सर्व द्वारपाल तृप्त होतात. आता आपण सप्तधान्य जर कोणाला दान केलं तर आपली जी धर्म आहे, आपल्या घरात नीतीने जे वागणारे लोक आहे त्या लोकांचं रक्षण यमदेवाचे द्वारपाल करतात आणि ते तृप्त होतात. वरी, जव, गहू, मूग, उडीद, प्रयंगू, हरभरे अशी 7 धान्ये. सत्पात्र व्यक्तीला गाईच्या कातड्या एवढ्या मापाची जमीन जरी विधिविधान करून दान दिली तरी ब्रह्महत्येच्या पापापासून सुटका होते, असे थोर मुनींचे मत आहे. जमीन सुद्धा ईदभर तरी दान द्यावी.
त्या व्यक्तीच्या नावाने, जी व्यक्ती गेलेली असेल त्या व्यक्तीच्या नावाने थोडी तरी जमीन दान करायची. राजाचा कारभार हाकताना राजाकडून मुद्दाम अगर नाईलाजाने जी पातके घडतात ती व्रतांनी, तीर्थयात्रांनी अगर कोणत्याही इतर दानांनी दूर होत नसतात, परंतु जमीन दान केल्याने ती विरून जातात. परंतु काही राजे असे असतात की ज्या वाहनावर बसून जातात त्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर सुद्धा त्या वाहनांच्या नावाने सुद्धा ते दान देतात. कालच नर्मदा पुराणाच्या कथेत निघालं की भृगुशिवा नावाचा राजा असतो, तो वाहनांवर बसून जातो, हत्तीवर घोड्यावर बसून जातो. तिथं जाऊन तो स्नान करतो. स्नान झाल्यानंतर स्वतःसाठी दान धर्म करतो आणि परत विचार करतो, अरे आपण ह्या बैलावर बसून आलो, घोड्यावर गाईवर सगळ्यांवर बसून आलो, मग त्यांना सगळ्यांना घेऊन आंघोळ घालणार, स्नान झाल्यानंतर त्यांच्या पण नावाचं दान धर्म करणार. असं जो करतो त्यांना, त्या राजाला खूप मोठी सद्गती प्राप्त होतीच तर होती, पण त्या वाहनांच्या नावाने केली म्हणून ते वाहने सुद्धा उद्धारून जातात. तसं त्यांनी सांगितलंय की तीर्थयात्रा जर केली आणि आपण कोणाच्या सोबत गेलो तर त्यांनी आपले पैसे भरले, काही भरले तर ते पुण्य त्याला अर्ध लागतं. पण आपण जर ज्या वाहनावर बसून गेलो तर त्याचं दान पण करायचं आणि आपलं पण दान करायचं, तर तुम्हाला त्याचं फळ लागतं. आणि जर गेलेल्या व्यक्तीच्या नावाने जर तुम्ही जमीनदार ईदभर जरी दिली तरी त्या व्यक्तीचा उद्धार होतो. जो उत्तम प्रकारची सकस व उपाजो अशी भूमी ब्राह्मणाला दान देतो तो इंद्रलोकात जातो. देव आणि दानवही त्याची पूजा करतात. मग जर कोणी बागायती शेती जर दान केली तर देवसुद्धा त्या व्यक्तीची पूजा करतात. अरे काश्यप नंदना, इतर अनेक दानांचे फळ हे मोजकेच असते, परंतु पृथ्वी दानाचे पुण्य दिवसेंदिवस सतत वाढत जाते. जो राजा आपण असून ब्राह्मणाला भूमीचे दान देत नाही तो अनेक जन्मापर्यंत दरिद्री होतो व त्याला कधी स्वतःची एखादी झोपडीही मिळत नसते. परंतु दान देताना देणारी वस्तू नीट बघून घ्यावी. अधिक मासाच्या कथा ते बघा. अमरीश राजाच्या राजाने गाई दान केलेली असते. गाई दान, रोज एक गाई दान करतो अधिक मासामध्ये. आणि एक ब्राह्मण गाई घेऊन जाताना पाहतो, दुसरा ब्राह्मण येतो, भांडतो, म्हणतो माझीच गाय आहे ती. तो म्हणतो ही गाय, कारण सगळ्या गायी सारख्याच असतात, त्यालाही कळत नाही. तो म्हणतो ही गाय माझी, हा म्हणतो ही गाय माझी. दोघं जण म्हणतो ही गाय माझी, ही गाय माझी. मग आता तो म्हणे काय करायचं. मग त्यांनी सांगितलं, त्या ब्राह्मणांनी शाप दिला की माझीच गाय तू परत त्याला दान दिली म्हणून तू सोन्याचा मुंगूस होशील म्हणे. पण ती कशी आहे, मी तुझा श्राप स्वीकारतो म्हणे, पण ती गाय कशी तुझी ते मला सांग. तो म्हणे तू मला दान दिल्यानंतर मी तिची सेवा केली, मग मी तिला आवाज देतो, ही जर गाय माझ्याकडे आली तर ती माझी. मग तो ब्राह्मण आवाज देतो, ए सुरखे असं आवाज देतो, ती गाय त्याच्याजवळ जाते आणि हा दान घेऊन चाललेला असतो. म्हणजे ती फसवणूक झाली ना. आणि राजाला कडून ते चुकून झालेलं असतं. राजाला तर काही माहीत नाही, कारण ती कधी तिकडून आली आणि परत त्या गोठ्यात आली हे त्याला राजालाही कळत नाही. म्हणून दान देताना आपण त्या अगोदर दिलंय का हे सुद्धा बघायचं. खूप नारळ आहे आणि त्याच्यातून एक नारळ परत काढला आणि तोच दिला, पण तो आधी कुठून आलेला आहे, तो बाहेरचाच परत मध्ये आला का हे सुद्धा पाहायचं आहे. नुसतं तुम्ही चुकून दान दिलं तर त्याचं सुद्धा फळ आहे. मग त्यांनी विचारलं की तुम्ही मला सोन्याचा मुंगूस होईल असा श्राप दिला म्हणे, मग याचा उद्धार कसा होणार म्हणे. श्रीकृष्णाचे मुलं ज्यावेळेस चेंडू खेळत येतील आणि त्यांनी तुला बघितलं विहिरीमध्ये, तुझा आवाज ऐकला आणि ते तुला घेऊन श्रीकृष्णाकडे गेले की तुझा मग उद्धार होणार. मग श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळेस ज्यावेळेस ते मुलं त्या खेळत जातात चेंडू, त्या मुंगूसाला बोलका मुंगूस आहे सोन्याचा बघता आणि श्रीकृष्णासमोर आणून ठेवतात, तेव्हा त्याचा उद्धार होतो. म्हणजे चुकून दिलेलं दान ते बघितलं नाही ना नीट. बऱ्याच वेळेस आपण असं करतो, खूप नारळ असतात ना, मग ते समजत नाही, पण ते नारळ कुठून आलेलं आहे बघायचा, तो आत्ताचाच आहे का आधीचा आहे. नाही तर आपण देतो मग, पण त्याचं पण फळ बघावं लागतं, कारण कर्माचं फळ आहे ना. कर्म कसं कराल तुम्ही,
त्याच्यावर आहे, जसं कर्म आहे तसंच होणार आहे. त्याच्यावर आहे ना, कर्म कोणाला चुकलेलं नाही. जो उत्तम प्रकारची सकत जमीन देतो ना, त्याला तर खूप प्रकारचं चांगलं सांगितलेलं आहे. पण दान देताना आपण जे दान देतो ते अगोदर दिलेलं आहे का याची चौकशी करायची आणि मग ते दान द्यायचं. मी पृथ्वीपती आहे अशा गर्वाने जो जमिनीचा एक तुकडाही कधी दान करत नाही, असा राजा शेषाच्या माथ्यावर पृथ्वीवर असेपर्यंत नरकात राहतो. राजाने भूदान करणे आवश्यक आहे. इतर लोकांसाठी भूदानाच्या ऐवजी गोदानाचा पर्याय मी सांगून ठेवला आहे. जर कोणी जमीन दान नसेल करत तर त्यांनी भूदान तरी करायचं आहे. आणि भूदान नाही करता आलं तर निदान गाय तरी दान करा. आता अलीकडे एवढ्या गायी झालेल्या कोण देईल गाय? मग चांदीची गाय देता करून देता ना, मग ती का होईना द्या, फक्त तुमचा भाव देण्याचा पाहिजे. तेव्हा अंतसमयी रुद्रधेनूची दान दिले म्हणजे पाहिजे. त्याप्रमाणे ऋणधेनू व नंतर मोक्षधेनू दान कराव्या. गरुडा विशेष म्हणजे वैतूर्ण धेनूची दान विधीपूर्वक द्यावी. या दान केलेल्या गायी मृतात्म्याला 3 प्रकारच्या पापातून सोडवतात. जर गाय दान दिली तर जीवाने बालपणी, कुमारवयात, तारुण्यपणी, म्हातारपणी, जन्मोजन्मी, रात्री अगर पहाटे जर काही चुकून काही त्यांच्याकडून पापं झाली असेल तर ती पापं दुधाळ गाय दान दिल्याने नष्ट होतात. म्हणून जीवनात एकदा तरी गाय दान करायची आहे. तर हे दान ज्या जीवांच्या अंतसमयी अशेष पापमुक्त करून देते. शरीर व मन सुस्थित असताना केव्हाही केलेले एका गायीचे दान मृत्यूच्या दारी असताना केलेल्या 100 गोदानाच्या बरोबरीचे असते आणि शुद्ध हरपल्यावर केलेले 1000 गोदानाच्या एवढे असते. तो जीव मरण पावल्यानंतर केलेल्या विधीपूर्वक दाना एवढे ते तुल्यबळ असते. सत्पात्र व्यक्तीला दिलेले दान लाखोपट फळ देते, अनंत फळ प्राप्त करतो. शिवाय ते दान स्वीकारणारा प्रतिग्रहाच्या दोषातून मुक्त असतो. जो ब्राह्मण रोज नित्य पूजा करतो, परान्न खात नाही, रत्नासहित भूमी जरी दान घेतली तरी पतिग्रहाचा दोष लागत नाही. विषाचा नाश करणारा मंत्र अगर थंडीचा नाश करणारा अग्नी जसा दोष नसतो, पण अयोग्य व्यक्तीला जो गाय दान करील त्याला दाता नरकात जातो. म्हणून दान देणारा पण सत्पात्री पाहिजे, चांगला दान देणारा पाहिजे. नाही तर आपण कोणा दान द्यायचंच आहे बाई, कोणालाही द्या असं नाही. तो दान देणारा पण तितकाच सत्पात्री पाहिजे, नाहीतर ते दान आपलं उपयोगी होत नाही, फलित होत नाही. आणखी असे की तो दान घेणारा माणूस सुद्धा 101 पिढ्या नरकात जाऊन पडतो, घेणारा पण आणि देणारा पण. तुकाराम महाराज म्हणताना घेती देती ते दोन्ही हां, नामाचा व्यवहार जे करता ते नरकात जातात. पण आता 21 हजाराची पाकिट घेतात, त्याशिवाय कीर्तनाला येत नाही. आणि गोंदवले महाराजांची माझी कृपा आहे, मी कीर्तनाला जाऊ द्या, कथेला जाऊ द्या, प्रवचनाला जाऊ द्या, मी कधीच अगोदर विचारणार नाही. मी कथेला येते एवढंच सांगते, पण कधीच म्हणणार नाही तुम्ही मला किती पैसे देतात मग मी येते, कधीच नाही. पण मला गोंदवले महाराज जे द्यायचं ते देतात. नामाचा व्यवहार करायचा नाही, कारण आपण आपल्या आईवडिलांना बाजारात ठेवतो का? त्यांच्यावर पैसे कमवतो का? नाही. तसं आपण ज्या भगवंताला, ज्या सद्गुरूंना आपण आपलं मानलं त्यांचा व्यवहार करायचा नाही. त्यांनी आपल्याला 1 रुपया जरी दिला तर आपल्यासाठी 1 लाखाच्या बरोबरीचा आहे. म्हणून नामाचा व्यवहार करायचा नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की दान घेणारा देणारा हे दोन्हीही नरकात शेकडो पिढ्यापर्यंत जातात. म्हणून स्वतःचे कल्याण जर करायचं असेल तर कधी गोदान करा, पण अयोग्य व्यक्तीला ते द्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद.